पुण्यात पुढच्या बातमीकडे प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली। एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मोदी शहांनी सुनेत्रा पवारांना दिल्लीत बोलावल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। आणि यावर अधिकचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, खरं तर प्रफुल्ल पटेल यांनी मोदी शहांची भेट घेतलेली आहे। नेमकं भेटीत काय काय चर्चा झाली, पुढे नेमकी काय पावलं टाकली जाणार? बरोबर, आपण या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। कारण की आपण दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन चालू आहे। या संसदीय अधिवेशनामध्ये आपण ही भेट घेतलेली आहे आणि या एनडीए संसदेची दलाची बैठक नंतर आपण ही तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आणि या बैठकीमध्ये आपण पाहिलं सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत या ठिकाणी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि आता आपण सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद हे दिले गेले आहे। पण आता सुनेत्रा पवार यांना दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। आणि त्यामागे पुढील कशा प्रकारे सामोरे जायचं या संदर्भामध्ये देखील चर्चा करणार आहे। कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर विलीनीकरणाच्या गोष्टी समोर येत आहेत, शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या, आणि त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते भेटीमध्ये, आणि त्या संदर्भात देखील काही चर्चा केली जाऊ शकते असं देखील समोर येत आहे। पण आपण या ठिकाणी पाहिलं तर आता महत्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार या ठिकाणी आपला स्टँड काय घेतात आणि आपली बाजू काय मांडतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये काय बोललं जातं हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद हे आता आपण म्हणतात सुनेत्रा पवार यांना सोपवण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जे खासदार आहेत त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची देखील भेट या ठिकाणी होणार आहे। मनोज, त्यामुळे आता सुनेत्रा पवार कधी दिल्लीत जाणार आणि मोदी शहांसोबत काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।